न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सकडून एकल महिलेची लाखो रुपयांची लूट। शिवराष्ट्र सेना। किसनराव लोटके गृहनिर्माण संस्थेच्या अपहाराविरोधात आत्मदहन। सन 2021 साली येथील किसनराव लोटके गृहतारण संस्थेने एका एकल महिलेच्या मागे कुणी नाही हे पाहून महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स मुंबई यांचे लोन परस्पर आपल्या खात्यात जमा केले व गृहनिर्माण संस्थेची खोट्या सह्या व पावती नील दाखला दिला। तरी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली, परंतु सदर रक्कम आपापसात वाटून घेऊन सदर अधिकारी नाकबुलीस आले। सदर प्रकरण DDR ऑफिस यांनी संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या मुंबई व नगर शाखेस कारवाईचे पत्र दिले, तरी अद्याप एकल महिलेस न्याय मिळवून देण्यास विलंब पाहता संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व महिलेस रक्कम परतावी, अन्यथा या दोन्ही संस्थेविरोधात आत्मदहन करण्यात येईल, अशी श्री संतोष नवसुपे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराष्ट्र सेना यांनी माहिती दिली। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सतीश खैरे, शहराध्यक्ष मनीष औशीकर, महिला तालुकाध्यक्ष उमाताई छजलानी, संघटन मंत्री संतोष त्रिंबके, अरुण खिची, देवदत्त पुजारी, युवा शहराध्यक्ष जय बोरा, पियुष छजलानी आदी यावेळी उपस्थित होते। या ठिकाणी शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं एक आपला स्त्री आणि एकल स्त्री श्रीमती गुंदेचाताई यांनी या ठिकाणी आणि यांच्या मिस्टरांनी काही वर्षापूर्वी या ठिकाणी घर बांधण्याकरता 2 लाख रुपये घेतले होते। ते महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स मुंबई यांच्याकडून ते घेतले होते आणि यांचं असं होतं की महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स जी आहे ती किसनराव लोटके गृहनिर्माण संस्था यांना ती रक्कम त्यांनी अदा केली होती आणि ती या दोन्ही संलग्न संस्था यांनी श्रीमती गुंदेचाताई यांचे मिस्टर यांना ती रक्कम दिली होती। कालांतराने 2 लाखाचे 15 लाख रुपये झाले आणि 15 लाख रुपये झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये काहीतरी सेटलमेंट होऊन या ठिकाणी त्या जी काही गुंदेचाताई आहे यांचे मिस्टर कोरोना काळात एक्सपायर झाल्यानंतर त्या रकमेची मागणी किसनराव लोटके गृहनिर्माण संस्था यांचे जे काही चिरंजीव आहे सुनील लोटके यांनी ती रक्कम आपल्या हाती घेतली आणि ती या ठिकाणी महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स या संस्थेत भरली। परंतु ती भरत असताना कालांतराने त्या ठिकाणी 6,07,000 रुपये जे होते त्या ठिकाणी त्यांनी ते भरले, परंतु जी काही गुंदेचाताईंकडून जे काही या ठिकाणी 10,66,000 रुपये घेतले होते त्याच्यातली निम्मी रक्कम त्यांनी त्या ठिकाणी ढब केली आणि त्या ठिकाणी कालांतराने ही कुठंतरी गुन्ह्याला वाचा फुटते, आर्थिक व्यवहाराला भ्रष्टाचाराला वाचा फुटते, म्हणून ते शिवराष्ट्र सेनेला गुंदेचाताईंना ते कळल्यानंतर गुंदेचाताईंनी शिवराष्ट्र सेनेला एक तक्रार केली आणि त्या तक्रारीनुसार आम्ही या महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सला पत्र देऊन त्याची आम्ही त्या ठिकाणी अहवाल मागितला। अहवालात निष्पन्न झालं आहे का किसनराव लोटके यांनी ती रक्कम घेतलेली आहे आणि त्यांनी ती पुन्हा ती रक्कम श्रीमती गुंदेचाताईंना द्यावी असं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे, परंतु अद्यापही त्यांना त्या ठिकाणी कशाचीही जाणीव झालेली नाही, त्यांनी ती रक्कम दिली नाही गुंदेचाताईंना। म्हणून आम्ही DDR ऑफिसला सुद्धा त्याचं तक्रार केली। DDR ऑफिसच्या ताईंनी त्या ठिकाणी अधिकारी ताईंनी यांना पाचारण केलं की तुम्ही ती रक्कम देऊन टाका आणि ती रक्कम द्या आणि मला त्याचा अहवाल कळवा, पण अद्यापपर्यंत ती रक्कम न दिल्यामुळं आज शिवराष्ट्र सेना या पक्षाने या ठिकाणी लोकशाही मार्गाने आले, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला श्रीमती गुंदेचाताईंना न्याय या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या फिती लावून या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स आणि तसेच किसनराव लोटके गृहनिर्माण संस्था यांना आम्ही त्या ठिकाणी यांचा निषेध केलेला आहे काळ्या फिती लावून, आणि कालांतराने आम्ही पुढचं या ठिकाणी एक मोठं आंदोलन करणार, सामूहिक आम्ही त्या ठिकाणी आत्मदहनही करणार आहोत असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतोय आणि लवकरात लवकर महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सने कारवाई करून त्या ठिकाणी किसनराव लोटके या गृहनिर्माण संस्थेला ते पैसे द्यायला लावावे, नाहीतर आम्ही शिवराष्ट्र सेनाच्या आंदोलनाच्या स्टाईलने आम्ही पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि या ठिकाणी न्याय मिळवून आम्ही श्रीमती गुंदेचाताईंना देऊ या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।